अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। आणि आता स्वागत करूया आजच्या आपल्या खास पाहुण्यांचं। मंडळी, विनोदवीर म्हणून नाव गाजवून आता सुरांच्या दुनियेत मुसाफिरी करायला निघालेला हरहुन्नरी कलाकार अंशुमन विचारे आणि वर्सटाईल वायब्रंट अँड रॉकिंग सिंगर जुईली जोगळेकर। मंडळी, सोनी मराठीवरील सिंगिंग स्टार गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे या गायन स्पर्धेत आपण अंशुमन दाला स्पर्धक म्हणून तर जुईलीला त्याच्या मेंटॉरच्या भूमिकेत दर शुक्रवार शनिवारी भेटत असतो। आज ते आपल्याला भेटायला आलेले, त्यांचं मनापासून स्वागत करूया। तर मंडळी, ठरल्याप्रमाणे आजच्या आणि उद्याच्या भागातून मिळून 2 सर्वोत्तम विनोदवीरांना आपण पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी या गौरवानं सन्मानित करणार आहोत। तर बघूया कोण ठरतं या गौरवाचे मानकरी। त्यासाठी सुरू करूया हास्याची ही सवारी। मंडळी, आता इथल्या हवेत कोकणचा सुगंध पसरणार आहे, कारण आता चिपळूण आणि रत्नागिरीच्या मिट्टीची खुशबू घेऊन येत आहेत शहेनशाह फालतूगिरी रमेश बेटकर आणि पारसमणी कोकण प्रभाकर मोरे। नमस्कार सर। नमस्कार। हाय ग। हाय सई। Control Chinmay, control. I know she is beautiful and hot, but remember, love is a sweet poison. Do not drink it. आणि अत्यंत महत्त्वाचं संशोधन, आजपासून हजारो वर्षानंतर जेव्हा पुन्हा उत्खनन होईल तेव्हा आजच्या काळातील पत्रकारिता ही सगळ्यात शेवटी सापडेल, कारण एवढ्या खालच्या थराला तेच जाऊ शकतात। पण मी पत्रकार म्हणून वेगळा आहे, माझ्या जिभेचा मणका अजून ताट आहे। आजची मुलाखत मी प्रभाकर मोरेंची घेतोय, याच्यावरनं तुम्हाला कळलं असेल की मी TRPचा अजिबात विचार करत नाही। चला तर मग प्रोफेशनल फालतूगिरीला सुरुवात करूया। पारस म्हणायला पहिलूच पडतो आज। कोकणी माणसाचं घर आहे, मनासारखंच मोकळं असणार। सर, ओ सर, सर। गुड मॉर्निंग। बाप रे सर, आतूनच गुंडाळून आलात तुम्ही। कोकणचा कॅलिफोर्निया झाल्यासारखं वाटतंय का नाही? वाटतंय सर, मानेच्या खाली कॅलिफोर्निया वाटतोय, इथे हातकंबा काजरकाठीच आहे। हम है, हाँ। बाकी सब पाणी कम है, काय समजले? अरे एवढे चांगले कपडे घातले, बरोबर आहे, हे राजबेंडर रूप आहे, डोळ्यात नजाकत आहे, एवढं सगळं मी बोलणारच ना। बरोबर बरोबर सर, बरोबर सर। आणि काय आहे, ह्या पायपात सगळे लोक ना तंबाखू जालतात, हा। मी काय जाणणार आहे माहितीये तुला? स्वतःची लाज। माझ्याच घरात येऊन तू माझी लाज काढतोस? सर 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 कोण आहेस कोण तू? सर 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 बसलात तुम्ही? या, बसलो, सर, काय करणार? सर एक्स्ट्रीमली सॉरी, कसं आहे, मी भावनेच्या भरात सांगायचं राहूनच गेले सर। माझं नाव चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौ का। खूप हाय माझी. सावका सर, पाईप मोडला असता। मला 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 लय आनंद झालेला आहे। हो सर। त्याच्यात तू म्हणजे मुलाखत घेणार आहेस, म्हणजे तू मुलाखत घेणार म्हटल्यावर हा. मी आता माझ्या आयुष्यात मी मोठी भरीव कामगिरी केलेली असणार। खरंय सर, खरंय 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 सर, खरंय सर, तुम्ही भरीव आणि भरण्यासारखीच कामगिरी केलेली आहे, म्हणून मीच इथपर्यंत आलेलो आहे सर। आणि कसं आहे सर, मला पहिल्यांदाच सांगावंसं वाटतं सर की मी कोकण आणि कोकणातल्या कलाकारांचा जबरदस्त फॅन आहे सर। थँक्यू व्हेरी मच। ॲज अ फॅन मी आज मुलाखतीला सुरुवात करणार आहे सर। येस। तर साधेच प्रश्न आहेत सर। पहिला अतिशय सगळ्यांच्या मनातला प्रश्न की सगळेजण तुम्हाला पारसमणी म्हणून ओळखतात, पण त्याचा अर्थ अजून कुणालाही कळलेला नाहीये, तर पारसमणी म्हणजे नेमकं काय?
गुड गुड क्वेश्चन. हा थँक्यू सर थँक्यू. मुळात गोष्ट असं आहे की आजपर्यंत पारसमणी या शब्दाचा मलाच अर्थ कळलेला नाही. बापरे. काही प्राजक्त मला सारखा पारसमणी बोलते तर मी लयच मनावर घेतला हा. आणि तो मुकुट मी असा डोक्यावर मिरवत असतो पारसपर्यंत. काय समजलं? कसं आहे सर, प्राजक्ता फरसन खपवण्याच्या नादात कुणाला काही बोलते. नाही. आपण सगळंच मनावर घ्यायचं नसतं. पण तरीही मी काही माहिती काढली आहे सर. वाडीतली लोक तुम्हाला पारोसामणी म्हणतात कारण तुम्ही 5-5 दिवस आंघोळ करत नाही. गैरसमज आहे त्यांचा. काय आहे गैरसमज म्हणजे काय आहे, मी सकाळी चुलीवर गरम पाणी करायला ठेवतो आंघोळ करण्यासाठी. बापरे. ते बघतात हा. पण ते आंघोळीला पाणी घेतो हे लोक बघत नाहीत. ओ. म्हणजे त्यांचे डोळे फुटलेले आहेत. हा. त्याच्यामुळे लॉकडाऊनच्या कालामध्ये मी दिवसातून कमीत कमी 30 वेळा आंघोळ केलेली आहे. काय समजलं? बाप रे सर बाप रे. Yes. पण बरं झालं तुम्ही लॉकडाऊनचा विषय काढलात सर. मी तिकडेच येणार होतो सर. Oh. म्हणजे या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही बघायला गेलात तर सगळ्यात चांगल्या कार्यांनी खूप चांगली चांगली चित्र काढली सर. Correct. आणि ती फेमस झाली सर. हो. तुम्ही पण प्रेरित झालात. म्हणजे काय? मग चित्रकला या कला प्रकाराच्या उरावर बसण्याचं धाडस तुम्ही करायला लागलात. करेक्ट. काय झालं सर, म्हणजे फेसबुकवर तुम्ही सतत येत राहिलात सर. Yes. पण तुम्हाला कोणी विचारत नव्हतं. मग आता सौंदर्याने केलेली ही खाडाखोड घेऊन आता तुम्ही चेष्टाग्रामवर आला आहात सर. बरोबर सर. पण मला तेच विचारायचं आहे सर की सौंदर्याच्या त्या झगमगाटामध्ये हा झिरोचा बल्ब लावण्याचं कारण काय? मुलात कसं मला माझ्या फॅन बरोबरनं सतत राहावं असं वाटतं. अरे रे. नाही अरे देवा नाही, राहावं असं वाटतं. म्हणजे मी सकाळी काय करतो संध्याकाळी काय करतो. बरोबर. हा म्हणजे हे त्यांना माहिती असायला पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे काय आहे माझी प्रसिद्धी पण लय वाढते का नाही. काय समजलं? नाही सर, तुमची प्रसिद्धी वाढत नाही, लोक तुमचा पोपट होतोय सर. तुमच्या मागे तुमची चेष्टा केली जाते सर. माझ्या? तुम्ही जो परवा म्हैशी बरोबरचा फोटो टाकलाय ना, तो फोटो लोक कपल चॅलेंज म्हणून फिरवतात सर जलतात लोक माझ्यावर. तुमच्यावर. जलतात. गावातली लोक सगळी जलतात माझ्यावर. बरोबर. काय आहे आता रस्त्यात मिळणारा प्रत्येक कुत्र्यावर दगड मारत बसलो हा. तर मी माझ्या ध्येयाकडे कसं काय पोहोचणार ना. क्या बात आहे सर. शोभत नाही वाक्य पण नाही. चांगलं आहे. तुमच्या तोंडात शोभत नाहीये पण वाक्य चांगलं बोललंय सर तुम्ही. कसं आहे, बादलीवर थुंकण्याच्या अगोदर आपण पुढे जाऊया सर. सर कसं आहे, आणि मला वाक्य आठवलंय सर. हा. हे वाक्य तुमच्या आत्मचरित्रातलं आहे. हो. आणि ते आत्मचरित्र माझ्या मते पारसमणी पारस. अ कोय बिकम डायमंड. बरोबर. Yes. याच्यातलंच आहे. Yeah. हा सर, मला तेच म्हणजे आता सगळे प्रश्न मला तुमच्या आत्मचरित्रावरच विचारायचे आहेत, सर. हो. म्हणजे मला एक कळत नाही की बुद्धी दारिद्र्याचा शाप मेंदूला असताना आत्मचरित्रासारख्या कला प्रकाराचा आपण विनयभंग करू शकतो, ही तुमच्या मनात शंका केव्हा आली सर? कसं आहे मुलात लॉकडाऊनच्या काळात सगळी दुकानं बंद होती. अरे रे. त्याच्यामुळे संध्याकाळ झाली की माझा हात शिवशिवायला लागायचं. स्वभाव. कारण तर 2-4 दिवस मी कंट्रोल केलं नाही असं नाही. हा. पण शेवटी माझा इलाज हरला. बरोबर. मी म्हटलं हे जर हात शिवशिवत आहेत हा. तर पिण्यात वापरण्यापेक्षा लिहण्यात वापरूया म्हणून हे सगळीकडे वळलो मी. क्या बात आहे. उत्तम विचार केला सर, उत्तम विचार केला आणि त्याचा तुम्हाला फायदा पण झाला. म्हणजे माझा आत्मचरित्र लय म्हणजे जाम खप आला त्या आत्मचरित्राला. खपणार सर, मागणी वाढलेलीच आहे सर. हो. कारण की जिथे जिथे निषेध मोर्चा आहे तुमचं आत्मचरित्र जाळतात सगळं. काय कळेल ना सर. काय म्हणायचं काय तुम्हाला एवढं वाईट होतं ते? वाईट नव्हते सर. हा. तुमचं चरित्र वाचून प्रेरणा मिळत नाही सर, मग? बसण्याची इच्छा होते. म्हणजे कसं होतं, प्रश्न सुटायच्या ऐवजी प्रश्न पडतात. मी वाचलं, मला पण पडले सर. म्हणजे मला पहिला प्रश्न पडला की तुम्ही ऍक्टिंगकडे का वळलात? ऍक्टिंगकडे का वळलो? हा. काय मी लहानपणी नमनात काम करायचो बरोबर सर. तर मला रंगभूमी खुणावं लागली. तुम्हाला? कारण ती काय ही जी रंगभूमीची जी पोकळी निर्माण झालेली हा. आहे त्या रंगभूमीला माझ्यासारखा उमद्या नटाची गरज होती. मग मी काय झालं, मला रंगभूमी साथ घालते असं मला सतत स्वप्नात दिसायला लागलं. काय समजलं? सर, माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही पूर्ण घराण्याची इज्जत मातीत मिसळत होतात म्हणून वडिलांनी तुम्हाला लाथ घातली. वडिलांनी घातलेली लाथ तुम्ही रंगभूमीने घातलेली साथ अशी थाप मारली सर याच्यामध्ये. नाही पण माझ्या वडिलांना त्यांची चूक नंतर कळली. हो सर, चूक कळली की नुसता लाच घालून फायदा नाही, याचा जीव घेतला पाहिजे. म्हणून ते कोयता घेऊन मागे लागले सर. आणि तुम्ही जीवाला घाबरून डायरेक्ट मुंबई गाठली. हो पण मुंबईला गेला तुम्ही शांत बसलो नाही. काय समजलं? स्वभाव. म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर जवळजवळ मी 300 व्यावसायिक नाटकं केली. किती सर? 300. जीभ बाहेर काढा, ह्याला हाड हसावं. खरंय खरंय. पण त्याच्यानंतर मग रंगभूमीवर नाटकात काम केल्यानंतर मला चित्रपट सृष्टी मला खुणवायला लागली. बापरे. कारण ती फार लयास गेली होती. हा. मग जवळजवळ मी 100 चित्रपट केले. काय समजलं? हो सर,
100 चित्रपट ते माझी लिस्टच आहे सर. हो ना? कसले म्हणजे एज्युकेशनलच होते सगळे सर. हो. गरम जेवण, चल रातकिडा दाखवतो, हे असे चित्रपट केलेत सर. म्हणजे एक तर असा किस्सा आहे सर की तुम्ही सावर्ड्याच्या स्टेशनला गेलात, म्हणजे तुमच्या घरी रेल्वे स्टेशन? उतरलात बॅग घेऊन आणि तुमच्या वडिलांना एक तुमच्याच चित्रपटाचं पोस्टर वाचताना बघितलं. चित्रपटाचं पोस्टर होतं पीठ माझं चक्की तुझी. वाचून परत गेलात सर. असे चित्रपट करायचेच का की परत जावं लागेल? कसं आहे मित्रा, हा. कधी कधी हे असली कामं आहेत ना ती पैशासाठी करावी लागतात. किती झाली तरी पैसा महत्वाचा आहे ना, टॅलेंट नंतर. खरंय खरंय, म्हणजे हा अनुभव असतो सर. ठीक आहे, आपण चित्रपटांकडनं जरा स्किटकडे वळूया सर. तुम्ही भूताचे किस्से खूप चांगले सांगता, हो. पण तुमची भूताची स्किट पडतात असं का? मी काय म्हणतो, हा. इथंच मुलाखत थांबवतोयस का काय बोलत? नाही, तुमच्या सर भावना नाही, दुखावल्या. कशाला उगाच उकरा बिऱ्या काढतोयस ना सॉरी सर, sketch च्या, सॉरी हा? सर, उकरत नाही, फावडा आत घेतो, फावडा आत घेतो. तुमच्या मनाला जर वेदना झाली असेल, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. It's okay. ओके सर, मी अतिशय नाजूक प्रश्नाकडे वळतो सर. Yes. ओके, पान नंबर 95 वर तुम्ही तुमच्या प्रेमाचा बाजार मांडलाय सर. ओके, म्हणजे तिथे सर तुम्ही तुमच्या शेरोशायरी घुसळल्यात. Yes. कुठल्या तरी हुशार मुलीने तुम्हाला नकार दिला सर, आणि तिच्यासाठी तुम्ही लिहिता की तुम जो कह देती मुझे हा, मैं खुद को तुम में समा देता, Correct. बना के मुमताज मेरी हर जगह ताजमहल बना देता. कारण ती तशीच होती. हुशार. हुशारच, पण तशीच होती. म्हणजे तुम्हाला सांगतो हा. काय आहे, तिला आहे ना असे राजभिंड, डोळ्यात नजाकत असणारे, हा. तुकतुकीत कांतीची पोरं आवडायचीच नाहीत. ओ, म्हणून मला तिनं नाकारलं. काय समजलं? म्हणजे आता जेवढं सगळं बोललात हे तिला वाटलं हे तुमच्यात आहे. हो. तुमच्यासारखीच होती सर ती. नाही. म्हणजे आणि परत तिचं मोतीबिंदूचं वगैरे ऑपरेशन नाही नाही, सक्सेसफुल. तिने मला नाकारलं. समजा तर मला होकार तर दिला असता ना, हा. तर मी तिच्यासाठी कोकणात ताजमहाल बांधला असता. काय समजलं? सर, मी आता जेव्हा तुमच्या घरामध्ये येत होतो तेव्हा तुमच्या शौचालयाचा वरचा पत्रा उडाला होता सर. तुम्ही शौचालयाचं वरचा पत्र बसवायला तुम्हाला वेळ नाही, तुम्ही ताजमहल बांधायच्या गोष्टी का करताय सर? मी काय म्हणतो, खूपच झालेलं आहे ना तुझं. हां, ही मुलाखत थांबवतोस काय का आणखी काय मी तुला बोलू आता? नाही सॉरी सर, आय एम एक्सट्रीमली सॉरी सर. तुम्हाला काही काम वगैरे आहे हो, का? मला वेळ नाहीये, कारण मी आणि अरुण कदम ऑनलाईन जाणार आहोत. कशाला? ते आम्ही इंग्लिशचे क्लासेस घेतो नाही ऑनलाईन. सर, हा विनोद इथे थांबवायचा आहे की वाढवायचा आहे? वेलकम वेलकम सर. Yes, sorry, this is the service. It is broken down. This year, why? नो एनिथिंग फर्टिलायझर देन आय शॅल ऑलवेज हॅव्हिंग टू पर्सनॅलिटी. सर 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 डोंट टॉक विथ अबाउट देन आय शॅल ऑनलाईन इट्स क्लासेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर 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 एक मिनिट This सर. is going with the outside, and that is the English pages and fertilizer. Same to the confirmation, and simultaneously you and him, and clear this is low is my. That's why I Sir, know sir, very well. sir. Fertilizer. Shut up and Yes, sir, yes. don't talk anything. Sir, sir. Yes, I know. Yeah. Yes, sir. मी निघतो सर, तुम्ही एकमेकांना काहीतरी खतं घालत बसा सर. चला. Yeah, I shall always. वा वा वा, सुंदर परफॉर्मन्स. सई, सुसाट परफॉर्मन्स होता. श्रमेश, तू नेहमीच तुझी स्किट स्वतः लिहितोस, त्याबद्दल तुझं विशेष अभिनंदन. आज पण काही काही वाक्य खूप मस्त होती, दमदार होती. पारसमणी काय दिसताय आज, कडक कडक. म्हणजे एखादा मिलियनेअर माणूस असतो त्याचा कसा रुबाब असतो तसा आज तुमचा रुबाब दिसतोय. मस्त जुगलबंदी होती असं मला वाटतं. आणि अरुण दादाची एंट्री पण कमाल होती. खूप हसवलं. थँक्यू. प्रसादा. काय काय स्किट बघताना असं वाटतं की थोडंसं अजून हवं होतं. त्यातलं हे एक, त्यातलं तुझं जे कॅरेक्टर आहे चिसव, हे वंडरफुल कॅरेक्टर आहे. त्याचं बेरिंग, त्याच्या सगळ्या, त्याला ज्या पद्धतीने तू डेकोर केलेस ते लाजवाब आहे, लाजवाब. आणि मोरे, तू दिसतोयस खूप सुंदर. आणि ज्या पद्धतीने तू त्याची उत्तरं दिलीस, किंवा तो एक मुलाखतीच्या फॉर्मॅटमध्ये इकडचा माणूस निलाजरा कोडगा असणं फार गरजेचं असतं, नाहीतर त्या समोरच्याची मजा येत नाही. तर तो कोडगेपणा त्या कॅरेक्टरमधला इतका कमालीने दाखवला असतो. क्या बात आहे, फार मजा आली. मस्त.
मस्त पंचेस. थँक्यू सो मच फॉर दिस परफॉर्मन्स. मंडळी, कॉमेडीच्या मैदानात पंचेसच्या षटकार मारणारे प्रसाद खांडेकर आणि फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे आज क्रिकेटच्या मैदानात आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झालेत. त्यांचा हा जलवा बघण्यासाठी पुण्याबाहेरच्या कात्रजची विनयशील अभिनेत्री प्रियदर्शनी देखील आली आहे. बघूया कॉमेडीच्या मैदानात रंगणाऱ्या या मॅचमध्ये लाफ्टरचे किती रेकॉर्ड्स ब्रेक होत आहेत ते. ही गोष्ट आहे सन 1850ची. ब्रिटिश नुकतेच भारतात आले होते. भारतातल्या संस्थानिकांच्या संपत्तीवर त्यांना कब्जा करायचा होता. पण एका भारतीय सरदारानं ब्रिटिशांना हुसकावून लावलं. सरदार त्र्यंबकराव घाटपांडे. लगानच्या भुवनची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, पण भारतातल्या MHJ संस्थांच्या सरदाराची ही गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यांच्या संस्थानात व्यापाराची परवानगी घ्यायला आले होते ब्रिटिश ऑफिसर गॅरी मूर आणि त्यांची पत्नी प्रिया रे कॅटरेज. लगानच्या आधीचा हा काळ आता भोगान. नमस्कार. Hi, how do you do? My name is Gary Moore. I see is my fiance. Your Highness, I am Priorat Katras. We are getting married very soon. Please do come. Gary, what are you doing? We haven't prepared at all. We are inviting him for the marriage. Are you gone mad? What are you doing with this? Don't stop it, Gary. Gary. Speak up. Sorry? I said, what did you do? Just invited him to a marriage we haven't prepared. Yeah. दुगना लगान देना पड़ेगा. असं इंग्रजी जर मी मराठीत बोललो तर चालेल? आम्हाला चालेल, पण खरा विनोद तुझ्या इंग्रजीतच लपला. प्रियारेज कात्रज. Yes. हे काहीतरी वेगळं नाव वाटतंय. Actually, आमच्या इंग्लंडमध्ये एक जिल्हा आहे पुणे नावाचा. तिकडे काट्रज नावाचं छोटंसं गाव आहे. तिथे मी राहणारी आहे. ओ, तुमचं ठीक आहे, पण हा इंग्रज असा का ह्या रंगाचा? ऍक्च्युली तो खूप थोडंसं टॅन झालाय. टॅन या एवढा? ऍक्च्युली कसं झालं, इंग्लंडमध्ये जेव्हा हे होते तेव्हा ठीक होते, पण नंतर ते जळगावला शिफ्ट झाले. तिकडे ऊनच ऊन आणि यांना फिरायची खूपच खास. आणि परत हे टॅन करत फिरायचे. मग टॅन करत हेच टॅन झाले. हे टॅनचं जे काही सांगितलं ते आम्हाला चालेल, पण त्यांना चालेल? हे कारण विनोद म्हणून ठीक आहे, पण जर का हे लॉजिक म्हणून पकडायचं झालं तर ह्या लॉजिकला आम्हाला एक सलामी द्यावीशी वाटते. सैनिक हो, सलामी देंगे, थुथारी सलामी दो. थू 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 राजा. तुमचे सलामी आम्ही कबूल करतो. मुळातच सगळी कास्टिंगच गणलेली आहे. सो त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट न करता आपण डायरेक्ट खेळाला सुरुवात करूया का? मी तुम्हाला खेळाचे सगळे नियम समजून सांगितलेले आहेत. आम्हाला माहिती आहे. या फळीने हा गोळा मारायचा, आम्हाला माहिती आहे. येस करेक्ट. आणि जेवढा हा बॉल जास्त लांब जाईल तेवढे जास्त तुम्हाला रन्स मिळतील.
आणि जो जास्त रन मारेल तो जिंकला. Correct. आम्हाला माहिती आहे आम्हीच जिंकणार कारण आम्ही कधी हरतच नाही कारण आम्ही कधी खेळतच नाही. Gary, come here. Listen, easy ball talk, okay? आपल्याला त्यांना इम्प्रेस करायचंय. ते खुश झाले की आपल्याला व्यापार मिळेल, इकडच्या खोशाच्या खाणी मिळतील, okay? ओके चालेल. Okay. सर तुम्हाला तर माहिती आहे सर प्लीज ऐका ना जो जिंकेल त्याला ह्या सगळ्या कोशाच्या खाणी तुम्ही देणार आहात हे लक्षात ठेवा. कोळशाच्या खाणे हे आजूबाजूला डोंगर आहे त्याच्या खाली कोळशाच्या खाणी आहेत सर. या आमच्या संस्थानातल्या डोंगरात कोळसा आहे Yes. आम्हाला माहितच नव्हतं. ह्याला म्हणतात काखेत कोळसा गावाला वळसा. अशा प्रकारे या दिवशी त्र्यंबकरावांनी सर्वप्रथम मराठीमधील काखेत कळसा गावाला वळसा या प्रसिद्ध म्हणीचा वापर केला. तर हे तुम्ही लक्षात ठेवा सर जर आम्ही जिंकलो तर या सगळ्या खाणी आम्हाला मिळणार. Let's begin. आपण सुरू करूया गेम. हो परवानगी आहे. चला चला स्टार्ट Okay, स्टार्ट. let's begin. Okay. All the best, Sardar. All the best, okay? All the best. थँक्यू Yes. डिअर थँक्यू सो मच. Yes. हे एक्सक्यूज मी हा कोण आहे मध्ये उभा आहे प्लीज जरा लांब करा. मी चंदू. हे चंदू जरा लांब उभा राहा नाही मी टाकू नाही शकणार बॉल प्लीज. नाही आमच्या सरदारांना ऊन लागतंय. ए सरदारांना ऊन लागेल तो थांबेल तिकडे थांब रे तू. सरदार प्लीज त्यांना सांगा. चंदू तू मागे जा नंदू तू जवळ ये. ओके तो चंदू हा नंदू म्हणजे हा ए बंडू आणि हे काय दांडू. समजून जा. ओके प्रिन्सेस Relax. इग्नोर हिम. Yes. रेडी. परवानगी आहे. ओके थांब. सरदारांना गोळा टाकण्याआधी त्यांना मुजरा करायचा कळलं. काय करायचा. मुजरा. अरे तुम्ही असं काय करताय. अशा प्रकारे या दिवशी सर्वप्रथम क्रिकेट या खेळात चिअर गर्ल्स नाचल्या. Oh my God! Gary! The cheer girls! Cheer girls, Gary! उत्साहवर्धक महिला प्रेक्षक वर्ग. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मी असा चेंडू टाकायच्या अगोदर असं यायचं सरदारला मुजरा करायचा नंतर मी बॉल टाकायचा. हो मी मुजरा करणार नाही. करणार नाही. नाही. मुजरा न करण्याचा परिणाम बघायचा आहे. हो. ए घेऊन आलं त्याला. सरदार आता मी पकडतो मला. What is happening? What is happening? Oh my God! लांब व्हा. अरे बापरे एक मुजरा नाही केला तर एवढा मारलं. अरे बाप मरतो का काय मी. ओके चालेल. प्रिन्सेस मी मुजरा करतो. प्रिन्सेस Please, तू मुजरा कर नाही तर तू निळा पडशील. काय पडेल. निळा. बदाम मारल्यावर काळे निळे पडतात. हा फक्त निळाच पडू शकतो. सरदारजी प्लीज लवकर करूया माझा मेकअप उतरायच्या अगोदर. Come on, Gary! Come on! बरे साहेब भरला. त्याला फळीवर बॉल टाकता झाला नाही ह्याच्यावर टाकला. नो 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 सर नो. साहेब भरला ह्याच्यावर टाकायचं ह्याच्यावर टाकला. सर तुम्ही आउट झालाय. Exactly. म्हणजे तुम्ही बाद झालाय स्टंपला बॉल लागलाय सर. एक मिनिट आम्ही बाद होतच नाही. आम्ही काय होतो जिंदाबाद. ह्या संसाराचे विनोद म्हणजे सर मी तुम्हाला सांगितलं होतं क्रिकेट खेळताना की स्टंपला बॉल लागला की तुम्ही आउट. Yes. याला हा गोळा लागला की आम्ही बाद. येस. हेच आमच्या संस्थानातून बाद करा. नो 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 सर तसं नाही सर क्रिकेटचा नियम आहे स्टंप पाहिजे इथे स्टंप पाहिजे. ठीक आहे आता टाका तुम्ही लॉब. सर चला लॉब नाही चला बॉल म्हणतात बॉल. अरे केवढा कठीण शब्द आहे. कुठे आहे तो गोळा. चंदूकडे माझ्याकडे. हा गोळा चंदूकडे मग याचा आतपासून नाव चंदू. एक मिनिट. चंदू नो 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 नो. सर थांबा एक माझं ऐका.
माझं ऐका 2 मिनिटं. त्याला बॉल म्हणतात सर, चेंडू कसं काय चालेल? आम्ही बोललो चेंडू तर चेंडू. अशा प्रकारे या दिवसापासून सरदार त्र्यंबकरावांमुळे बॉलला चेंडू म्हणण्याची प्रथा पडली. Okay. आता मला कळलं ह्या एका पंचसाठी त्याचं नाव चंदू का ठेवलं ते. Please. Gary, let's concentrate, okay? Yeah, I'm concentrated, baby. Gary, game. Sorry. Oh! Come on. Run. आ? Run. I mean, बॉल तुम्हाला लागलाय ना, तुम्ही या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत धावा. असं धावायचं असतं? Yes. आम्हाला माहित नव्हतं. पुन्हा टाका हा चेंडू. Yes, come on. सरदार, मी तुम्हाला सगळे नियम समजून सांगितलेले आहेत. लक्ष देऊन खेळा. धावा. अशा प्रकारे ह्या दिवसापासून सरदार त्र्यंबकरावांमुळे रन्सना धावा म्हणण्याची प्रथा पडली. जाऊ दे. आमच्या 2 धावा पूर्ण झाल्या. व्हॉट इज दिस? हे काय आहे? सरदार, असं नाही होणार. तुम्हाला इकडे यावं लागेल. तुम्ही तिकडे जायला पाहिजे. असं आहे ते. आम्ही का पळायचं? सरदार पळत नसतात. सरदार पळतात. नाही. एकदम करेक्ट. What a रुबाब. मला यांचा रुबाब फारच आवडलाय. आपण अशा पद्धतीने गेम खेळण्याचा विचारच केला नाही गॅरी. हा एकदम विचार आहे. कळलं प्रिन्सेस? दिस इज नॉट अ क्रिकेट. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. Okay, but Sardar, I want a sixer now. What? Yes, I want a sixer. म्हणजे I mean, त्या सीमारेषेच्या पलीकडे बॉल गेला पाहिजे. एवढंच? Yes. टाका आता तुम्ही चेंडू. नाही जमला. काय गोरे साहेब, तुमचा खेळ तुम्हालाच खेळता येत नाही. Excuse me, sir. गोरे साहेब, ह्याच्यावर टाका ना. प्रिन्सेस, प्लीज गिव्ह द बॉल. Yes, sure. एक काम करा, हा. अंतर कमी करा. नो 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 सर. नाही, तुम्हाला खेळता येत नाही, अंतर कमी सर, करा. दिस इज बीच. अंतर कमी प्रिन्सेस. करा. It's okay, business. Okay, आपल्याला व्यापार करायचा आहे, okay? पण क्रिकेट मध्ये असं होत नाही. It's okay, take it easy. ह्याच्यावर Come on. चेंडू टाका. चालेल. ओ गोरे साहेब, तुम्हाला खेळताच येत नाही, ह्याच्यावर टाका ना. अंतर कमी करा. This is not fair. It's okay, business. अंतर कमी करा इथे. Come on, Gary, neat ball असं talk. कधी असतं का? लोक अशा कॅरेक्टरला टॅलेंट बोलतात. आता इतक्या जवळ आलाय, बेंबीला खेळणार आहात काय? Gary, to neat ball talk now. अजून कसं टाकू बॉल? यांना खेळताच येत नाहीये. अजून का असं टाकू का? आता बघा, हे बघा. जा बाळा, जा 6. आता काय करू? तुम्ही सांगा, आता काय करू? Come on, Sardar. I want a sixer. Come on. सिक्सर. Yes. बॉल इथे आण. टच कर. जा आता सीमारेषेबाहेर. तिथे जाऊन टाका. तू सरदार कमी, सेक्शन आहे जास्त आहेस. असं कधी बॉल टाकतो का कोणी? असं कधी कोणी करतं का? सरदार बोलले ना, जायचं तर जायचं, कळलं? दिस इज नॉट अ क्रिकेट पार्ट. Wait a minute, Gary. I want to talk to you. Gary, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. काय? ही तुझी एंगेजमेंट रिंग. आपली एंगेजमेंट तुटली. ओके. मला तुझी बॉलिंग नाही आवडली. मला याची बॅटिंग आवडली. ह्याला साधे सरपटी बॉल खेळता येत नाही. तुला ह्याची बॅटिंग आवडली? Yes. बंडू घेऊन जा. अशा प्रकारे सरदार त्र्यंबकराव यांनी भुवनच्या आधीच इंग्रजांना हकलून लावलं होतं. वा, क्या बात है. मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की मध्ये मध्ये आपल्याला जी कॉमेंट्री ऐकू येत होती, तो आवाज होता आमच्या या शोचा असिस्टंट डिरेक्टर आणि रायटर विनायक पुरुषोत्तम याचा. विनायक सुपर्ब. बघूया हा सर असे काय म्हणतायत. सई.
फारच सुंदर परफॉर्मन्स होता. गौरव, डोंट माइंड मी सेइंग दिस, पण तू आज खाऱ्या शेंगदाण्यासारखा दिसतो. परफेक्ट बोललीस परफेक्ट बोललीस. अतिशय सुंदर कॉन्सेप्ट होती. सचिन मोटे सरांची कॉन्सेप्ट होती आणि किती सुंदर सादर केलीत. म्हणजे त्या काळात तुम्ही लिटरली आम्हाला घेऊन गेलात. भावा, अतिशय रुबाबदार दिसतोयस आणि प्रॉपर सरदार वाटत होतास. प्रियदर्शनी, खूपच सुंदर, खूपच जास्ती सुंदर, व्हेरी ब्युटिफुल. एकतर तू बाहुलीसारखी दिसतेस आज. खरंच एखादी फॉरेनर आली आहे असं तू भासवलंस. त्याच्यामध्ये इतकं कन्व्हिक्शन होतं की आम्हाला थोडा वेळ विसर पडला की तू प्रियदर्शनी आहेस. ब्रिलियंट. गौरव, फार मस्त. तुला हवी तशी नौटंकी तुला आज या परफॉर्मन्समध्ये करायला मिळाली आणि त्याचा पुरेपूर आस्वाद तू घेतलास, याचा खूप आनंद आहे. हडकर आणि कंपनीनी मस्त माहोल तयार केला होता, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. फार सुंदर प्रेझेंटेशन. एखादा सिनेमातला सीनच जणू असा परफॉर्मन्स झाला. मजा आली. मस्त. प्रसादा. वा, बहारदार, फार मजा आली. गौऱ्या, लोक तुला खारा शेंगदाणा म्हणत नाही तर काही म्हणू. मला असं वाटतं की साधा शेंगदाणा, भाजलेला शेंगदाणा, खारा शेंगदाणा, काही असो, शेंगदाणा एकदा तोंडात गेला की त्याची चटक लागते, तसा तू आहेस. क्या बात, क्या बात. प्रियदर्शिनी, तू इतकी क्यूट दिसतेस आणि इतकं क्यूट परफॉर्म केलंस तू. ते बेरिंग कन्सिस्टंट त्याची पकड ठेवणं हे फार अवघड होतं, पण ते फार गोड केलंस तू. मला फार आवडलं. पशा, वंडरफुल. म्हणजे ते ज्या पद्धतीने मध्ये जी अनाऊन्समेंट येत होती, तो काळ, त्या काळात तुम्ही आम्हाला एक 10-15 सेकंदात घेऊन गेलात. काहीही नसताना आजूबाजूला फक्त परफॉर्मन्सनी आणि बोलण्यानी त्या वातावरणात घेऊन जायचं आणि एका वेगळ्याच झोनचं स्किट परफॉर्म करायचं. बरं, ही सगळी बॅकग्राऊंड आपल्याला माहिती नाही का? तर आपल्याला माहिती, आपण हे सगळं पाहिलं आहे लगांमध्ये. पण ते सगळं त्या काही क्षणांपुरतं मनातनं पुसून टाकायचं आणि एक वेगळी इमेज प्रेक्षकांच्या समोर तयार करायची. हे तुम्ही फार सगळ्यांनी मिळून ताकदीने केलं. मला जाम मजा आली. वंडरफुल. आज या स्किटच्या निमित्ताने हास्य जत्रेचा एक स्पॉट दादा, त्याच्या देखील या मंचावर डेब्यू झालेला आहे. जो येऊन इथे पडला उजरा न केल्यामुळे, ज्याला फटकारलं, तर तो हास्य जत्रेचा स्पॉट दादा होता. सो कॉंग्रॅच्युलेशन टीम. मंडळी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि गरिबांचा शाहिद कपूर, निविश कुलकर्णी या दोघांच्या घरी नुकतंच एका निरागस पाहुण्याचं आगमन झालंय. या पाहुण्याला संस्कारांचं बाळकडू द्यायला विनोदाचं बाळकडू कोळून प्यायलेला विनोदवीर भूषण कडू आलाय. बघूया हे बाळकडू आपल्या चेहऱ्यावर किती गोड हास्य फुलवत आहे ते. माझं बाल ते किती गोलगोल आहे माझं बाल ग. कोचो बघतो माझ्याकडे मामा बाबू. तू हसतोय बघ. कोणाकडे बघून असतो? बाबाकडे बघून असतो की आईकडे बघून असतो? बाबा आहे माझा बाबा आहे. किती गोड आहे ना आपलं बाळ. नेहमी बघ ना कसं बघतोय आपल्याकडे. डोळे बघ ना, डोळे ना एकदम चिन्मयवर गेले आहेत. चिन्मय कोण आहे? नेहमी असं काय करतो? चिन्मय दादा, टिंकू दादा नाही का माझा? त्याचं खरं नाव चिन्मय आहे. चिन्मय. अच्छा, टिंकू दादा. चिन्मय. आठवण येते रे दादाची. यायला हवं होतं ना त्याने, बाळ झालं तर. असं काय तो? तूच म्हणालीस ना की तो अंदमानला गेलाय कामासाठी. हो. मग त्याचं काम संपलं की येईल ना तो इकडे. एका बाबूला येणार आहे भेटायला मामा. मामा खेळणी घेऊन येणार आहे खूप सगळी. असतो बघ खेळणी ऐकल्यावर. हे बघ अशी खेळणी घेऊन येणार आहे सगळी. बाबांनी पण खेळणी आणली आहेत बाबूसाठी. काय आणले बाबांनी? काय आणलंय बघ, पुस्तकं आणली आहेत. पुस्तकं वाचायची हा बाबू. टागोरांची पुस्तकं आहेत, महापुरुषांची चरित्र. आपण ना त्याला अशी महापुरुषांची पुस्तकं वाचून दाखवायची, म्हणजे एकदम टागोर, सॉक्रेटिस, लिंकन यांच्यासारखा झाला पाहिजे तो. कोण आहेत रे ते? अगं, टागोर, लिंकन, सॉक्रेटिस हे माहित नाहीत तुला? कसं माहित असेल मला? कधी घरी आणलंयस त्यांना? आता ना आपल्या बाबूचं बारसं आहे ना, तेव्हा घेऊन ये. माझ्या बाबूला सॉक्रेटिस भेटणार, टागोर भेटणार. कोण कोण
हे सगळे माझ्या ऑफिसचे कलिग नाही आहेत. हे सगळे महापुरुष होते. ते आता नाही. जाऊ दे, मी करे ना माझ्या बाबूवर संस्कार करे ना. बाबू कसं असतं ग. माझ्या माहेरचे यायला हवे होते ना निमेश. अरे आई बाबा नाही, निदान दादाला तरी कळायला हवं ना, यायला हवं त्याला. येईल ना तो. तुला ए, शिवाली बहिणे, तेरे को पुकारा महिने. भेटली नाही तू किती महिने. कोण आहे? ए, बोले तो मोना, बता किधर है मेरा सोना. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, मगर डॉन को पकड़ना मुश्किल नहीं नामुमकिन है. हाय. मैं तो कहता हूँ कि बच्चों, पुलिस के आने से पहले यहाँ से भाग जाओ. रेम्बो खुश हुआ. दादा 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 तुझा भाचा. हा? नाही, मी नाही. इथे पाळण्यात आहे. या ना. ए बाबू, कोण आले बाबूला भेटायला? ए सोना, ए 420. काय रे चोरा, जावयाचं पोर आणि हरामखोर. ओले माझं वीरप्पन, ओरे माझा चाल शोभराज. बोले तो तांब्याचा विष्णू बाळा. 1 मिनिट. तांब्याचा विष्णू बाळा? जस्ट 2 मिनिटापूर्वी सॉक्रेटिस बघत होतो मी याच्यात. तांब्याचा विष्णू बाळा. सॉक्रेचा काय प्रॉब्लेम? असेल कोणीतरी ऑफिस मधला मित्र. जाऊ दे. अगो, ऑफिस मधला मित्र सॉक्रेटिस. आता सांगितलं ना, महापुरुष आहेत ते. हा तेच ते सोड. दादा तू कधी आलास सुटून? आपण काय सुटलो नाही काय. मग आता महिनाभरासाठी पॅरोलवर सुटून बाहेर आलोय. आई शपथ. कशावर? पॅरोलवर सुटून आलात? हा, म्हणजे जेलमध्ये होतात तुम्ही? हा, मग काय आपण. अरे पण ही मला म्हणाली की तुम्ही अंदमानात सोन्याचा शोध घेताय संशोधकांबरोबर. दादा आता खरं सांगावंच लागणार आहे ना. आम्ही ना सगळे असे फॅमिलीवाले लोकांना असंच सांगतो. आता मागच्या वेळी नाही का बाबा पुण्याला गेलेले असं सांगितलं ट्रेनिंगला, तेव्हा ते येरवडा जेलमध्ये होते. कुठे होते? येरवडा जेलला गेले होते. म्हणजे तुम्ही काय फॅमिली मधले सगळेच जेलमध्ये जाऊन आलाय? अहो, लग्नाच्या आधी 3 महिने ही पण आतमध्ये होती. तुम्ही डोक्याला शॉट घेतला असताना म्हणून आम्ही असं सांगितलं की खोटं की मावशीकडे लंडनला गेली म्हणून. ही आतमध्ये होती. ही कशासाठी होती आतमध्ये? ते पर्स बिर्स मारला ना, चेअर स्नॅचिंग केलं ना हिने. दादा ते मजाक मध्ये झालं. मजाक. बोले तो 5 टाइम तूने किया, उसके पहले पकड़ी गई क्या तू? नाही पकडी ना, तेव्हाच पकडली गेली ना. मग मजाक मध्ये. अरे मजाक तुम्ही माझी करताय. माझी फसवणूक झाली आहे, कळतंय का तुला? काय निमेश? अगं काय नाही. अहो भाऊजी, तुम्ही असं काय करताय भाऊजी? अहो कसं माहितीये, आम्हाला आवडत नाही जेलमध्ये जायला, पण आमच्या फॅमिलीच्या कुंडलीतच लिहिलेलं हो ना. आहे. त्यामुळे मनात इच्छा नसून पण जावा लागतो जेलमध्ये. म्हणजे तुम्ही निर्दोष असता आणि तुम्हाला जेलमध्ये जावं लागतं हो, असं? असंच होतं आमच्या बरोबर. आता दादाच बघ ना. आता दादा त्या दिवशी मेथी आणायला बाजारात गेला. दादा सांगू दे. आता दादा मेथी आणायला त्या दिवशी बाजारात गेला, तो मेथीच्या जुडीत गांजाच्या कांड्या सापडल्या, तर पकडला ना पोलिसांनी, नेलं ठाण्याला. अरे बापरे. मग असं काय करता तुम्ही? सांगायचं नाही का की बाबा या गांजाच्या कांड्या माझ्या नाहीयेत, असं सांगायचं तुम्ही? मी त्यांना बोललो ही ह्या गांजाच्या काड्या माझ्या नाहीत, तर ते काय बोलले माहिती आहे काय? नाही काड्या तुझ्याच आहेत, मेथीची जुडी तुझी नाही. काय बोलणार आपण त्याला? तुम्ही दोघं लांब व्हा. तुमच्या दोघांची ना सावली पण माझ्या आर्यव्रतावर पडली नाही पाहिजे. काय कोणावर? माझ्या मुलावर, आर्यव्रतावर. हे नाव ठेवलंय? हो. बघ ना दादा, गेले 4 दिवस पाठ करते, अजून पाठ झाला नाही. तोंडात बसायलाच तयार नाही. ऐरावत नाही, आर्यव्रत. ऐरावत कुठून आलं? आर्यव्रत हे नाव ठेवलंय तुम्ही? हो. अरे हे काय आहे? अरे भाऊजी, असं नाव नसतो ठेवायचा. काय असतं ना, तिकडे ना जेलमध्ये जेलर लोकांना ना 1000 टेन्शन असतात. रात्रीचा जागरण झालेला असतो, प्रेशर असतो, त्यांच्या पटकन नाव लक्षात राहणार नाही. माहितीये का, एवढा कठीण नाव. मग नाही ना बोलता आलं, नाही लिहिता आलं तर मग प्रॉब्लेम होतो. मग ते अजून भडकतात, मग लय टेरीवर फटके मारतात. माहितीये, सोपं नाव ठेवायचं ना, टोटक्या बेडक्या. वा दादा वा, काय नाव ठेवलंय बेडक्या.
ते ठीक आहे, तू एवढा लांब आतून जेल मधून आलायस तर भाच्यासाठी काही आणलंयस की नाही की आपला आला हात हलवत? जणू काय अमेरिकेवरून आलाय लांब आतून. अरे आणणार नाही काय बहिणी? काय आणलंय? आणलंय ना. अरे मामाने गिफ्ट आणलंय भाच्यासाठी. हे बघ ये. काय आणलंय? हे बघ फायटर आणलंय फायटर. फायटर आणि असं कोणी मगजमस्ती केली ना की डायरेक्ट फोडायचा असा. नका ना दादा काय करताय? हे घे. अरे काय करताय? हे फायटर देतं का कोणी? फायटर अरे देतं? म्हणजे काय नडायला पाहिजे. गप्पा बसा. हे बघ काय स्पेशल गिफ्ट. अरे बापरे, सोन्याची चेन वगैरे आणली की काय? यार काय यार भाऊजी, सोन्याची चेन नाही साबण आणलाय साबण. साबण कशाला? साबण वगैरे आणलाय आम्ही, बेबी सोप आणलाय. नाही नाही त्याच्यावरती चावीचा असा शिक्का उमटवायचा, ज्याची चावी आहे त्याला धुवून परत करून टाकायची, मग आपण घर लुटायला मोकळे. माझ्या बाबू मामा बरोबर गोल लुटणार. तू स्वतःची वाक्य ऐक ना, काय बोलते? स्वतःच्या बाळाला काय सांगते तू? हा, घर लूट सांगते. चोरी चपाटीचे संस्कार कशाला करताय माझ्या मुलावर? अहो नका ना हे सगळं करू. अहो अगं शिवाली ऐक ना, माझा आपला मुलगा चोरी चपाटी करणार आहे का? मला सांग तू, चोरी चपाटी करणार आहे तो? आणि गिफ्ट म्हणून फायटर आणतं का कोणी? हे बघा, माझा दादा आणतो. माझ्या दादाचे विचार आहेत ना असेच आहेत, आउट ऑफ द जेल. ए बावळट, जेल नसतं ते, आउट ऑफ द बॉक्स असं असतं. अरे भाऊजी तुम्हाला काय माहिती नाही. अरे जेल पण चौकोनी असतो, बॉक्स पण चौकोनी असतो, म्हणून ते आउट ऑफ द जेल असं आहे ते. ए बहिणी तुला माहिती आहे का, आता आपण ज्या जेलमध्ये आहे ना ते एकदम ना रावस आहे जेल. काय बोलतो? बोलतो एकदम फुल टू फट टाइम, एकदम मस्त ले टकाटक दे टकाटक. नका रे बोलू तुम्ही, मला माझ्या बाळाचे कान बंद करू द्या. काय काय भाषा आहे रे तुमची? अरे रावस कसं, मला बोलायला पण जमत नाही रे. ही भाषा असते का? माझ्या मुलाने आता काय ऐकलं पाहिजे? यत्न तो देव जाणावा, कष्टाविन फळ नाही, असे सुविचार ऐकले पाहिजे माझ्या बाळाने. हे ऐकताय तुम्ही? रे भाऊजी अहो ते ऐकलं पाहिजे, सगळं बरोबर आहे. दोन त्याला महत्वाची वाक्य त्याला पाठ करायला लावा. कोणती? म्हणजे साहेब मला माफ करा, साहेब मी कायच नाही केलंय. ही महत्वाची वाक्य फंबल न मारता कन्व्हिक्शनने त्याला बोलता यायला पाहिजे. ही जर त्याला बोलता आली तर त्याचे पोलिसांपासून सुटण्याचे चान्सेस वाढतील. पण का जाईल माझा मुलगा पोलिसांसमोर? जाईलच का तो? सांगू शकत नाही. आजकाल इंजिनियर डॉक्टर लोक ऍक्टर व्हायला लागलेले आहेत, मग हा गुन्हेगार का नाही बनू शकत? अरे हे कोणतं लॉजिक आहे? तुम्ही नका ना लॉजिकच्या फंदात पडवू. तुम्ही वाटेल ते बोलता. तू काय पाठ केलेलं बोलतोय? बघा मला ना यांनी काही शिकवलेलं चालणार नाही. ओ भाऊजी वाक्यांचं काय घेऊन बसलात तुम्ही? भाऊजी काय? टेरीवर फटके खाता आले पाहिजेत त्याला. म्हणजे काय हा, म्हणजे काय हा? पोलीस सॉलिड रट्टे देतात माहितीये काय? टेरी अशी सॉलिड झाली पाहिजे. मला हे अजिबात नाही, नाही, असं काय? हे बघ, अरे, हे काय मी पण हाच विचार करत होते लप्पा दादा. मारते टेरी नाही ह्याची. तर मग काय? मी तुला शेवटचं सांगतोय, यांना जायला सांगतो. यांनी माझ्या मुलाला काही शिकवायचं नाही, यांना जायला सांग. ए निमिष असं काय बोलतो? दादा येतो माझा. बरं ठीक आहे, त्यांनी काही संस्कार केले नाही ना तरी माझ्या दादाने त्याला मिमिक्री शिकवणं गरजेचंच आहे. ए दादा, माझ्या बाबूला बेडक्याला मिमिक्री शिकवणार ना? बहिणे हे काय विचारणं झालं काय? शिकवणार कशासाठी हवे ते मिमिक्रीचे संस्कार? उद्या जेलमध्ये गेला तर त्याला जळलेली भाकर आणि ते आमटीचं पाणी खायला मिळणार माहितीये. पण मिमिक्री येत असेल तर जेलरला खुश करत घरनं डबा मागवता येईल. जेलच्या नाटकामध्ये मेन विलनचा रोल मिळेल त्याला. अरे तो का जाईल जेलमध्ये? माझा पहिला शिवाली गप्पा बस. नाही अजिबात बाबू बाबू अजिबात लक्ष देऊ नको. लांबो, तू लांबो त्याच्यापासून. तू अजिबात तिथे यायचंच नाही. बाबू मम्मा आणि मामाचं अजिबात ऐकायचं नाही. हा फक्त बाबाचं ऐकायचं. हा बाबा छान छान आहे की नाही? बाबा तुला छान छान शिकवणार, बाबा छान छान संस्कार करणार. बोल बाबा, बोल बोल बाबा. ए ए ए बेडग्या, ए बच्ची बोल बच्ची. गप्पा बसाव. बच्ची वगैरे काही बोलणार नाही. येतो बच्ची. माझं बाळ बच्ची बोललं. माझं बाळ पहिल्यांदा बच्ची बोललं दादा. माझं बाळ बच्ची बोललं. माझं बाळ आयुष्यात पहिला शब्द बच्ची बोलला. ओ भाऊजी क्या बात, एकदम धासू परफॉर्मन्स. जाणून घेऊया हास्य रसिकांची प्रतिक्रिया. सई. भूषणदा,
तुझी ती रिॲक्शन फारच कमाल होती आणि प्रत्येक वेळेला ती जेव्हा जेव्हा येत होती तेव्हा तेव्हा हसायला येत होतं. हे स्पेशल क्रेडिट. निमिष फार सुंदर. तुझा हेल्पलेसनेस आणि सगळंच खूप उत्तम होतं. शिवाली माझा नाग्या फार अतरंगी फॅमिली आहे तुझी आणि त्या फॅमिलीमध्ये तू शोभतेस. मस्त मजा आली. क्या बात. प्रसादा. निमिष, जेव्हा जेव्हा मी तुझ्या आणि शिवालीच्या जोडीला बघतो तेव्हा तेव्हा प्रेम आंधळ असतं हे मला फार पटतं. का दरवेळेला तू ही मुलगी निवडतोस असं मला प्रश्न पडत असतो. भूषण, तुझा एक वेगळाच टेरिफिक परफॉर्मन्स होता. काय त्या बाळाचं होणार आहे पुढे भविष्यात या चिंतेने मला भीती वाटायला लागली हळूहळू. पण मजा आली. वंडरफुल. अंशुदा, तुला मला विचारायचं आहे, सिंगिंग स्टार या स्पर्धेत तू सहभागी झालेला आहेस, तर ह्या स्पर्धेत काही रितसर प्रशिक्षण, गायनाचं प्रशिक्षण घेतलेले स्पर्धक आहेत, काही सिरियस भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते आहेत आणि आता गायन स्पर्धेत आहेत. पण तू एकमेव असा कलाकार आहेस की जो विनोदी अभिनेता आहे आणि आता गायन स्पर्धेत उतरलायस. तर तुझा या स्पर्धेतला अनुभव कसा आहे? खरं म्हणजे त्याची सुरुवात इथूनच झालेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तिथे खरं गाण्याचं टॅलेंट आमच्या गोस्वामी सरांनी ओळखलं आणि तिथून आम्हाला खरं सपोर्ट केला. तो बेस इकडचा आहे आणि तो घेऊन मी तिकडे गेलो कारण मला गाण्याची आवड की ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि चान्स मिळाला की आम्ही लगेच तयार असतो. पण त्याला एक चांगलं गुरु मिळणं आवश्यक आहे. म्हणून मी थँक्स म्हणून की जुईली जोगळेकर जी म्हणजे मेंटॉर आहे, गुरु आहे, मोठी ताई आहे. पण खऱ्या अर्थाने तिने मला गाणं कसं गायला पाहिजे, कशा पद्धतीने प्रेझेंट करायला पाहिजे ते शिकवलं. सो तिचे जास्त आभार आणि मजा येते. खूप धमाल आहे तिकडे काम करताना. आज इथे येऊन कसं वाटतंय? घरात आल्यानंतर कसं वाटतं आपल्याला? मजाच. जुईली, मला तुला विचारायचं आहे की म्हणजे गाण्याची तू मेंटॉर आहेसच दादाची, पण डान्स पण तूच कोरिओग्राफ करतेस का त्याचा? डान्स ॲक्च्युली त्यांनी बसवून घेतला होता प्रत्येक वेळेस. मी खरं सांगते, कारण मला माहिती नाही त्याची एवढी एनर्जी आहे. कारण पहिल्या वेळेस आम्ही जेव्हा डॉल्बीवाला गायलो होतो त्यावेळेस तो इकडून तिकडे नाचला होता आणि मी इकडनं इकडे बघेपर्यंत तो पोहोचला होता सोफ्यावरती. माझं असं झालं की बापरे, ह्याची एनर्जी आता मी कशी मॅच करायची. म्हणजे हॅट्स ऑफ टू यू ऑल गाईज की तुमची एनर्जी आम्हाला नाही मॅच करता येत. तुमच्या एनर्जीकडनं मी ह्याच्याकडनं इतकं शिकते की ही एनर्जी कशी आणायची. त्यामुळे डान्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, एक्सप्रेशन्स, त्या आता मला ह्याच्याकडनं शिकायला मिळत आहेत. सो खऱ्या अर्थी या बाबतीत सुद्धा तो माझा मेंटॉर आहे. आहा, क्या बात, क्या बात. वेल सेड, वेल सेड. तुम्हा दोघांना या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.